उन्हाळ्यामध्ये थंडगार असा फालुदा खाण्याची जर इच्छा झाली आणि फालुदा बनवायचा म्हटलं तरी काही पूर्वतयारीसुद्धा नाही आहे, तर मग फालुदा बनवायचा कसा? तर आज आपण इन्स्टंट असा फालुदा बनवतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. फालुदा बनवण्यासाठी मी इथे 1 लिटर दूध तापत ठेवलं आहे. 1 लिटर दूध आहे आणि त्याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालून घेते. आता स्लो गॅसवर हे दूध आपण उकळवून घेऊया. तर मी इथे वीकफील्डचं फालुदा प्रीमिक्स घेतलेलं आहे. पिस्ता फ्लेवरचं आहे. तुम्ही स्ट्रॉबेरी, व्हॅनिला कोणताही फ्लेवर वापरू शकताय. तर हे 200 ग्रॅमचं पॅकेट आहे. तर मी एका बाउलमध्ये हे प्रीमिक्स काढून घेते. साधारण 35 रुपयाला मार्केटमध्ये भेटतं. हे प्रीमिक्स तुम्ही आणलं तर इन्स्टंट असा फालुदा तुम्ही नक्कीच बनवू शकताय. तर मी इथे कुठलं प्रमोशन वगैरे नाही करत आहे, पण हे प्रीमिक्स मला तरी खूप आवडतं. त्यामुळे म्हटलं चला आपण आपल्या फॅमिलीसोबतसुद्धा हे शेअर करूया. तर मी ते 1 लिटर दूध तापत ठेवलं होतं. त्या दुधाला छान अशी उकळी आली. 3 ते 4 मिनिट चांगलं दूध उकळवून घेऊया आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जे प्रीमिक्स आता एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये घालून मिक्स करून घेऊया. प्रीमिक्स घातल्यानंतर आपण एक साधारण 10 ते 15 मिनिट शिजवून घेऊया. म्हणजे याची क्वांटिटी थोडीशी कमी होईपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत. आज आपण इन्स्टंट असा फालुदा बनवतोय, पण मी नंतर आपण घरच्याच साहित्यामधून फालुदा कसा बनवायचा याचासुद्धा व्हिडिओ मी नक्की अपलोड करेन. तर हे बघा, प्रीमिक्स टाकल्यानंतर थोडंसं दाटसर व्हायला सुरुवात झाली आहे. अजून एक 7-8 मिनिट आपण शिजवून घेऊया. आता मी ते 2 चमचे साखर घालून घेते. प्रीमिक्समध्ये सुद्धा साखर असते, पण मला थोडंसं गोड कमी वाटतं त्यामुळे मी 2 चमचे साखर ॲड केली आहे. आता चांगली अजून एकदा उकळी आली. आता मी गॅस बंद करते. आता आपण हे भांडं थोडंसं थंड झालं की मग हे फ्रीजमध्ये ठेवायचं साधारण 4 ते 5 तासासाठी. म्हणजे हे खूप छान थंड होईल आणि थोडं दाटसरसुद्धा होईल. साधारण मी 4 ते 5 तास मी हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि चांगलं थंडसुद्धा झालं आहे आणि दाटसरसुद्धा बघू शकताय कितपत झालेलं आहे. तर इथे इन्स्टंट असा फालुदा तयार झाला आहे. तर सर्विंग तर झालीच पाहिजे. नुसता फालुदाच तरी कसा खाणार? त्यासाठी मी विकतचं आईस्क्रीमसुद्धा इथे आणलं आहे. तर दोन्ही ग्लासमध्ये मी थोडा थोडा फालुदा घालून घेते. आता मी एका वाटीमध्ये घरीच 1 चमचा सब्जा भिजत घातला होता, कारण ह्याच्यामध्ये सब्जाचं प्रमाण पण थोडंसं कमी वाटलं. तर इथे 1 चमचा मी सब्जा घालून घेते आणि पुन्हा एकदा फालुदा घालून घेऊया. आणि टुटी फ्रुटीसुद्धा मी याच्यामध्ये घालणार आहे थोड्या, म्हणजे चव छान येईल. टुटी फ्रुटीसुद्धा आपण घरीच बनवले, त्याचासुद्धा मी व्हिडिओ अपलोड केला आहे. तर अजून एकदा फालुदा घालून घेऊ. थोडंसं ग्लास मी भरला नाही आहे, कारण आपण आईस्क्रीमसुद्धा घालणार आहे. तर मी ते एक रबडी कुल्फी बनवली होती घरी, ती कट करून थोडीशी घातली आहे, म्हणजे चव छान येईल. रबडी कुल्फी कशी बनवायची त्याचासुद्धा व्हिडिओ मी अपलोड केला आहे. दोन्ही ग्लासमध्ये थोडीशी कुल्फी मी घालून घेतली आहे. त्यानंतर 10 रुपयाचा आईस्क्रीमचा कप येतो, त्यामधलं व्हॅनिला फ्लेवर आहे. 1-1 चमचा दोन्ही ग्लासमध्ये घालून घेते. त्यानंतर पिस्ता फ्लेवरचा सुद्धा 1 कप आणला आहे मी, तो सुद्धा 1-1 चमचा आपण दोन्ही ग्लासमध्ये घालून घेऊया. दोन्ही प्रकारचे मी आईस्क्रीम इथे घातलेत. आईस्क्रीमशिवाय फालुदाला अजिबात चव येत नाही, त्यामुळे आईस्क्रीम तर याच्यामध्ये झालंच पाहिजे. तर इथे इन्स्टंट असा फालुदा तयार झाला आहे. जास्त काही झंझटसुद्धा झाली नाही. इन्स्टंट प्रीमिक्सपासून फालुदा बनवला आणि आईस्क्रीमसुद्धा आपण विकतच आणलं होतं. आता गार्निशिंगसाठी टुटी फ्रुटी. मस्तच दिसायलासुद्धा बघू शकताय किती छान दिसतोय हा फालुदा आणि थंड झालेला आहे त्याच्यामुळे अजूनच मजा. मस्तच.
तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. आणि हा फालुदा तुम्हीसुद्धा घरी कधी बनवला का ते सुद्धा कमेंटद्वारे नक्की कळवा. आजचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.